हाय हॅलो नमस्ते. चला तर सुरू करूया आजची स्टोरी. आता राणीची मेहंदी वाचवण्याच्या नादात आणि तिच्या चेहऱ्यावरचे तिचे केस बाजूला करण्याच्या नादात रोहितकडून राणीला वरच्या ओठांच्या वर किस झाला आणि त्यामुळे रोहितला पुन्हा गिल्टी वाटायला सुरुवात झाली. आणि आता तो तसाच स्वतःला अपराधी वाटून घेत होता, जसं लोणावळ्यावरून येताना त्याला गिल्टी वाटत होतं. तिच्या नाजूक भागाला त्याच्याकडून नकळतपणे टच झाला म्हणून. आणि तो वारंवार राणीला सॉरी सॉरी म्हणत होता. आणि राणी बिचारी आणखीनच रडायची. असलं कपोल कुठंतरी असेल का जिथं नवरा किस घेतो आणि सॉरी म्हणतो? म्हणजे त्याला ते सगळं करून लाज वाटली ना. त्यानं तर हक्कानं जवळ यावं. आता रात्र होती आणि ही वेळ एकमेकांवर प्रेम करण्याचीच होती. पण रोहित आणि राणीच्या रूममध्ये तर थँक्यू आणि सॉरीशिवाय दुसरं काहीच होत नव्हतं. हक्काने एकमेकांच्या जवळ येणं, तू माझी आहेस मी तुझा आहे असं सांगणं काही नव्हतं. आणि रोहित आता तिला शेवटचं सॉरी म्हणाला आणि पुन्हा बाहेर निघाला. तशी राणी म्हणाली, सर इट्स ओके, तुमचं काही नाही चुकलं. आता तिनं असं म्हटल्याशिवाय त्याचं गिल्ट जाणारच नव्हतं, म्हणून ती म्हणाली. आणि रोहित मागे वळला आणि म्हणाला, चुकलं कसं नाही राणी, खरंच माझं चुकलं. पण माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझी मेहंदी खराब होईल म्हणूनच ते करत होतो. आणि असं म्हणून तो थांबला आणि राणी म्हणाली, सर असू द्या, त्या दिवशी साखरपुड्यात जाताना माझ्याकडून असं चुकून झालं होतं की. आता एकत्र राहतोय म्हटल्यावर एवढं तर होणारच. आणि रोहित म्हणाला, पण राणी तू रडत का होती मग? तुला राग आलाय का माझा, की तुला वाईट वाटलं? मी तुझ्या इमोशन्स सोबत अजिबात खेळत नाही राणी, लक्षात ठेव. मी तुला पहिल्यापासून कधीच कुठली खोटी आशा दाखवली नाही, हेही लक्षात ठेव. आणि राणीचे डोळे पुन्हा भरून आले आणि तिला गहिवर आला. तरीही ती ते सगळं आतल्या आत दाबून म्हणाली, हो झोपा आता, कळतंय मला. आणि मग रोहितसुद्धा तिच्याकडे पाठ करून झोपला. आणि मग थोड्या वेळानं राणी म्हणाली, सर. तो म्हणाला, काय? राणी म्हणाली, थँक्यू. रोहित म्हणाला, कशाबद्दल? उलट मीच तुला सॉरी म्हणायला हवं. आणि राणी म्हणाली, ते जाऊ दे, पण माझी मेहंदी विस्कटू नये म्हणून तुम्ही जे केलं त्यासाठी थँक्यू. आणि असं म्हणून राणी थांबली. आणि रोहित म्हणाला, आणि काय? आणि राणी पुन्हा थोडी गालात हसून त्यानं मगाशी केलेला किस आठवत म्हणाली, काहीच नाही, गुड नाईट, आणि झोपली. ते दोघे आता बेडरूममध्ये लाईटसुद्धा घालवत नव्हते, अंधारात काहीतरी होतं म्हणून. आणि मग आता दुसरा दिवस उजडला. तो खूपच घाई गडबडीचा होता, कारण आता लग्नाला 2च दिवस उरले होते. आज संगीत होतं, उद्या हळद होती आणि परवा लग्न. आणि सकाळी उठून जानकीनं बघितलं तर राणीचे डोळे सुजले होते. याचा अर्थ रोहित झोपल्यानंतर सुद्धा राणी आणखीन खूप वेळ रडत होती. आणि जानकी राणीला म्हणाली, राणी, त्यानं रात्री तुला व्यवस्थित चारलं ना? इथूनच प्लेट घेऊन जायला नको नको म्हणत होता. आणि तुम्ही पुन्हा भांडलात का? तुझे डोळे का सुजलेत? राणी आता काहीच नाही बोलली. आता नेमका रोहित राहुलकडे गेला होता. राहुलने सपनाचे हात हातात घेऊन तिची मेहंदी बघायला सुरुवात केली होती आणि तिचं कौतुक करत होता. तिच्या मेहंदीच्या हातावर त्याचे ओठ टेकवत होता. आणि जास्त नसला तरी राहुल कामापुरता तरी रोमॅन्टिक होता. या रोहित कुमारसारखा खडूस नव्हता. त्याला कळायचं, बायकोला प्रेमाची गरज असल्यावर तो द्यायचाच. आणि आता त्या दोघांचं प्रेम बघून रोहितला छान वाटलं आणि म्हणाला, चला, माझ्या लग्नाला ही सपना पुन्हा माझ्या लग्नामुळं ही सपना पुन्हा दादावर प्रेम करायला लागली. त्याला नवरा म्हणून स्वीकारला आणि माझा दादा सुखी आहे. आता रोशनही सुखी होईल, त्याचंही लग्न होईल आणि मी लग्नाचा निर्णय घेतला ते बरं केलं असं त्याला वाटलं. कारण त्याच्या निर्णयाने दोन्ही भाव खुश होते. पण रात्री जे झालं ते पुन्हा व्हायला नको. रोशनचं लग्न झालं की मी रिकामा झालो या कर्तव्यातून. मग राणीनं माझ्यापासून जाण्याचा निर्णय घेतला तरी चालेल. निदान वारंवार होणारं हे बेडमधलं विचित्र ॲक्सिडेंट तरी थांबतील असं त्याला वाटलं. आता त्या दोघांना डिस्टर्ब न करता रोहित हॉलमध्ये आला आणि जानकी त्याला म्हणाली, रोहित, तू पुन्हा राणीशी भांडला का? तसं रोहितनं तिकडं बघितलं राणीकडे आणि राणी नकारार्थी मान हलवून मी काहीच नाही सांगितलं असं म्हणत होती.
आणि आता रोहित हसला आणि आत्ताच राहुलचा जो रोमॅन्टिक सीन बघून आला होता तसा रोमॅन्टिक सीन इथं दाखवत नाही आला. आई अगं काहीही काय, ती रात्रभर मेहंदी खराब होऊ नये म्हणून जागत होती, म्हणून तिचे डोळे असे दिसत आहेत. आणि बायको, सकाळपासून तू मला मेहंदी दाखवलीच नाही, दाखव ना, असं म्हणून त्यानं तिचे दोन्ही हात हातात घेतले. आणि आता ती खूप जास्त रंगलेली मेहंदी बघून मावशी म्हणाल्या, रोहित, मेहंदीचा चढलेला रंग सांगतोय बरं का, तुम्हा दोघांचं प्रेम किती खोल आहे. आणि आता रोहित कसनुसं हसला आणि नाटक म्हणून त्यानं राणीच्या तळहातावर नुसते हलकेच ओठ टेकवणार होता. आणि ते बघून जानकीने तोंड लपवलं आणि म्हणाली, ए लबाडा, हे असलं इथे काय नको, जा बरं तुझ्या रूममध्ये, तुझ्या बायकोला घेऊन जा आणि काय करायचं ते कर. रोहितनं आता खरंच राणीच्या हाताला पकडलं आणि रूममध्ये घेऊन आला आणि रूममध्ये आल्या आल्या तिला स्वतःपासून लांब केली आणि म्हणाला, बाप रे, आईचे प्रश्न ना खूप हॉट असतात, घामच फुटतो, पण एक प्रेमाचा सीन केला की तिची बोलती बंद होते, असं म्हणून हसला. पण राणीला आता त्याला जाब विचारू वाटत होता की हा प्रेमाचा सीन तुम्ही तुमच्याकडून करता, पण त्यामुळे माझ्या शरीरात भावना चेतवल्या जातात, त्याचं काय सर. पण आता ती गप्पच बसली. हे नाटक करणं तिलाही भाग होतं. तो कुठे म्हटला होता, तू माझ्या भावना गुंतव, तू तुझ्या भावना गुंतव या नात्यामध्ये. त्याच्या परवानगीशिवाय तीच त्याच्यात गुंतत चालली होती. आणि तो म्हणत होता, जेव्हा मी रोमॅन्टिक होतो तेव्हा तू काहीही वाटून घेऊ नकोस, मला प्रतिसाद देऊ नको, म्हणजे काहीच वाटणार नाही. पण आता राणी निर्जीव पुतळा होती का, जे त्यानं कसंही तिला हाताळायचं आणि तिच्या शरीरात काहीच नाही होणार, असं तर होत नसतं ना. मग राणी आता गप्पच बसली आणि पुन्हा बाहेर गेली. मग जानकी म्हणाली, रोहित, राहुल, सपना दुपारी पोहोचेल तर तिच्या माहेरच्या मंडळींच्या स्वागतासाठी आणि त्यांची राहण्याची व्यवस्था वगैरे केली पाहिजे. मग रोहित म्हणाला, आई टेन्शन घेऊ नको, माझी सगळी मित्रकंपनी त्याच कामाला लागलेली आहे. आणि नवरदेव कुठे आहे, तो तर आता गुडघ्याला बाशिंग बांधून वाटच बघत असेल की सोनम कधी येते. आणि आता रोहित रोशनच्या रूममध्ये गेला तर तो सोनमसोबतच बेडवर अंग फेकून छताकडे बघून बोलत होता आणि रोमॅन्टिक संभाषण सुरू होतं. आणि मग त्याला डिस्टर्ब न करता रोहित सरळ निघून गेला लग्नाच्या सेटअपवर. तिथे त्याचे मित्र होते आणि सगळं नियोजन ते लावत होते. आणि रोहित आता थोडा सिरियस झाला होता. आणि सिद्धू म्हणाला, रोहित, का रे, अपसेट का आहेस, तुम्हा दोघांमध्ये सगळं ठीक आहे ना. आणि मकरंद म्हणाला, सिद्धू, अरे असं काय विचारतोस, उलट सगळं ठीक नाही ना असं विचार, कारण जर सगळं ठीक असेल तर याला टेन्शन येतं आणि सगळं ठीक नसेल तरच रोहितला बरं वाटतं. आणि जर ठीक असेल, इतर नवरा बायकोसारखं नॉर्मल असतं तर याला खूप टेन्शन आलं असतं. आणि रोहित म्हणाला, खरंच यार, रात्री खूप टेन्शन आलं होतं. टिंगू म्हणाला, का. आणि रोहितनं रात्री झालेला किस्सा सांगितला आणि म्हणाला, मी अजूनही मनातून तिची माफी मागते, माझं चुकलं, पण राणी समजूतदार आहे, लगेच माफ करते. आणि सिद्धू म्हणाला, रोहित, मी त्या मुलीच्या डोळ्यात बघितलंय रे, खूप प्रेम करते ते तुझ्यावर, पण तू कधी तिच्या डोळ्यात बघितलंस का. आणि सॉरी काय म्हणतोस यार, हा तर तिचा हक्क आहे आणि मला नाही वाटत तिला वाईट वाटलं असेल, उलट ती वाट बघत असेल तुझी, मग का नाही तिला ॲक्सेप्ट करत. इतकी समजूतदार मुलगी कुठं मिळणार आहे तुला दुसरी. आणि रोहित तुसडेपणानं म्हणाला, आणि मला दुसरी मुलगी नकोच आहे. कशाला हवी, हीच नको आहे मला, आणि तिच्याही डोळ्यात बघायचं नाही मला. काय करू तिच्या डोळ्यात बघून, मला तिला कोणत्याही आशेला लावायचं नाहीच. आणि मी हे रात्रीच तिला क्लिअर केलं आहे. आता दादासुद्धा सेटल झाला आणि रोशनसुद्धा होईल, मग माझं काम संपलं. तसा टिंगू चकित होऊन म्हणाला, म्हणजे तुझं काम संपलं म्हणजे, नक्की तू काय ठरवलं आहे रोहित. रोहित म्हणाला, काहीच नाही, मी तिला स्पष्ट सांगणार आहे, राहायचं असेल तर राहा, पण माझ्यापासून दूर. तुला या घरात काहीच कमी पडणार नाही, माझ्याकडून एकही अपेक्षा न करता राहा, नाहीतर जा. आणि हे ऐकून त्याच्या मित्रांना टेन्शन आलं. त्यांनी रोहितला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण रोहित ऐकत नव्हता. सिद्धू म्हणाला, आणि मग ती गेली तर तुझ्या घराण्याच्या आबरूचं काय. तुमच्या घरातली सून माहेरी जाऊन राहिलेली आवडेल का तुझ्या घरच्यांना.
रोहित म्हणाला, त्यांना समजावणं तसं अवघड आहे. थोडासा वाद होऊ शकतो, आई चिडू शकते, पण माझ्या एवढीच राणीसुद्धा जबाबदार आहे या गोष्टीला. त्यामुळे आम्ही जसं एकत्र येऊन खोटं बोलत होतो तसंच दूर होतानासुद्धा खोटं बोलू, जेणेकरून घरच्यांना वाईट वाटणार नाही. बघू काय करायचं ते. चला पटपट तयारी करा. सोनम येत असेल असं म्हणून रोहित कामाला लागला. आणि त्याच्या मित्रांना खरंच राणीचं वाईट वाटायला लागलं. रोहित इतका अट्टे असेल असं वाटलं नव्हतं. लग्न करणार नाही, देशभक्तीची आवड आहे वगैरे ठीक आहे, पण लग्न होऊन इतके दिवस होऊनही बायको रूममध्ये असूनही जो पागल झाला नाही तो खरंच घोर तपस्वीच म्हणावा. मग आता सोनम आली आणि सगळ्या सूर्यवंशी फॅमिलीनं तिचं आणि तिच्या फॅमिलीचं उत्साहात स्वागत केलं. आणि संध्याकाळी संगीतची तयारीसुद्धा झाली. राहुल आणि सपनानंसुद्धा त्यांचा डान्स बेडरूममध्येच बसवला होता. आणि मग राणी रोहितची काहीच तयारी नव्हती आणि त्याच्या असल्या स्वभावामुळे राणीच्या तसलं काही डोक्यातही नव्हतं. मग संगीत सुरू झालं. सगळेजण खूप नाचत होते. राहुलसुद्धा सपनासोबत डान्स करत होता. सोनम आणि रोशनचा सुद्धा डान्स सुरू झाला आणि एकमेकांपासून ते दोघे खूप छान दिसत होते. एकमेकांसोबत छान दिसत होते. तो तिच्या कमरेत हात घालून डान्स करत होता आणि ते सगळे रोमॅन्टिक गाणी ऐकून राणीसुद्धा खुलली आणि रोहितकडे टक लावून बघायला लागली. आज त्यानं ब्लॅक सूट घातला होता. वेळ रात्रीची होती आणि त्या सगळ्यात चमचमत्या लायटिंगमध्ये रोहित खूप हँडसम दिसत होता आणि निश्चितच रोशनपेक्षासुद्धा भाव खाऊन जात होता. आणि त्याच्या हँडसम पर्सनॅलिटीकडे टक लावून बघता बघता राणी हरवून गेली आणि आपणच त्याच्यासोबत स्टेजवर आहोत आणि रोहित कमरेत हात घालून डान्स करतोय असं तिला वाटायला लागलं. मग त्यानं तिचा हात पकडणं, कमरेत हात घालून जवळ ओढणं, एकमेकांच्या डोळ्यात बघणं, छातीला छाती चिकटवणं, तिला दोन्ही हातात उचलणं, गोल गोल फिरवणं, कपाळाला कपाळ, नाकाला नाक टेकवणं आणि तिच्या नाजूक गोऱ्या हातांवर त्याचे ओठ टेकवणं आणि तिचं लाजून शहारणं आणि व्हेल्लाळपणे हळूच मानतिरकी करणं, असं सगळं राणीला हवंसं वाटायचं आणि आठवत होतं. आणि आता रोहितकडेच ती बघत होती आणि इतक्यात तिला कोणीतरी हाक मारतंय असं तिला वाटलं. ती तिच्या तंद्रीतनं बाहेर आली तर रोहित तिला हाक मारत होता आणि तो म्हणाला, या सोनमच्या मैत्रिणी आहेत, यांना काहीतरी हवंय, चल बघूया. मग दोघेही तिकडे निघाले आणि राहुल म्हणाला, रोहित, अरे तुमचा परफॉर्मन्स राहिला आहे, रोशननंतर तुम्ही दोघं करणार आहात. आणि रोहित म्हणाला, दादा मला नाही आवडत, मी नाही करणार, चल राणी. आणि मंकू म्हणाला, मग बायकोचा हात पकडून तिकडं कुठं निघालास, एकांतात काहीतरी करायचं आहे का? तसे सगळे हसले आणि रोहितनं थोडंसं नाक फुगवलं आणि चिडून तिचा हात सोडून निघाला. आणि आता पुढे जाऊन राणी एका वायरला अडकली आणि ती तोंडावर आपटणार इतक्यात रोहितनं तिच्या कमरेत हात घातला आणि तिला पडता पडता सावरली आणि तिच्या डोळ्यात बघायला लागला. राणीसुद्धा थोडीशी घाबरली होती आणि त्याच्याकडे बघत होती. आता आधी तर तिच्या डोळ्यात भीती होती पडणार म्हणून, पण त्याचे हात तिच्या कमरेवर होते आणि ती पुलकित होत होती. आणि हळूहळू तिच्या डोळ्यातल्या भीतीची जागा त्याच्या प्रेमानं घेतली आणि जसं तिच्या डोळ्यात प्रेम दिसायला लागलं, भीती जाऊन, तसं रोहितनं तिला सोडलं आणि म्हणाला, नीट चल, खाली बघून चल, अशी सारखी धडपडतेस म्हणून तुला सेटअप बघायला घेऊन आलो नाही आणि सगळं रेडी झाल्यावर घेऊन आलो तरी धडपडलीस ना. आणि राणी म्हणाली, तुम्ही आहात की मला सावरायला, म्हणून धडपड करू वाटते. आणि तो हसला, एकदम किलर स्माईल दिली त्यानं आणि म्हणाला, लहान आहेस अजून, चल, आणि पुन्हा हात पकडून निघाला. मग जे काम होतं ते करून दोघेही परत आले. अजून डान्स सुरू होतेच. मग रोहित पुढे आला नाही, त्यामुळे राणी पुढे गेली नाही आणि जानकी म्हणाली, रोहित तिचं तोंड बघ, असं नाही करायचं बेटा, काही गोष्टी जोडीदारासाठी कराव्या लागतात. राहुलला तरी कुठं आवडतं हे सगळं, पण सपनाचं मन राखण्यासाठी त्यानं केलं ना. बायको आपल्यासाठी इतका समजूतदारपणा दाखवते, सहनशीलता दाखवते, खूप समजोते करते, मग आपण तिचं मनही छोट्या गोष्टींमध्ये राखलं पाहिजे ना. आणि आता रोहितला मनापासून वाटलं, राणीला एवढं तरी समाधान मी देऊ शकतो. आणि मग तो तिला हात देऊन म्हणाला, चल राणी डान्स कर, मला काही येत नाही, पण तू सगळं करायचं. आणि राणी म्हणाली, नको सर, आई म्हणाल्या म्हणून तुम्ही आलात ना, तुमच्या मनाविरुद्ध असेल तर काही गरज नाही, मला नाही वाईट वाटणार. आणि रोहित म्हणाला, आणि जर मी मनापासून करत असेल तर.
आणि राणी हसून म्हणाली, नक्की ना? तो म्हणाला, हो. मग राणीसुद्धा खुश होऊन म्हणाली, मग चला. रोहित म्हणाला, पण गाणं कोणतं घ्यायचं? राणी त्याची मस्करी करत म्हणाली, टिप्प टिप्प बरसा पाणी. तसा रोहित म्हणाला, इतकं हॉट, नको नको. आणि राणी म्हणाली, म्हणजे तुम्ही बघता वाटतं आणि नाही म्हणता का? घाबरू नका, मी तेच गाणं घेणार ज्यावर मी लहानपणी डान्स केला होता, कारण माझी प्रॅक्टिस आहे त्यावर, मी विसरली नाही अजून. आणि रोहित म्हणाला, राणी अगं दुसरी तिसरीतलं गाणं ते तू आत्ता घेशील का? तू स्वतःला दुसरी तिसरीतली समजतेस का? आणि ती हसून म्हणाली, सर खरं तर त्यावेळी त्या गाण्याचा काहीच उपयोग नव्हता, पण आता त्याला अर्थ आहे असं वाटतं. रोहित म्हणाला, म्हणजे? आणि ती काहीच नाही असं म्हणाली आणि दोघेही स्टेजवर गेले. आणि तर त्याच्या मित्रांनी मुद्दाम शिट्ट्या आणि जोरदार टाळ्या वाजवायला सुरुवात केली. राणी पुन्हा स्टेज खाली आली आणि जानकीच्या हाताला पकडलं आणि तिला वर घेऊन गेली. आणि गाणं नक्की कोणतं आहे असाच प्रश्न सगळ्यांना पडला. आणि सगळ्यांना वाटत होतं की रोमॅन्टिक गाणं असेल, फक्त दोघांचंच. रोहितच्या मित्रांना तर हा प्रश्न पडला होता की आता हा रोहित कसा रोमॅन्टिक गाण्यावर डान्स करेल, कारण रोहित आणि रोमॅन्स यांचा 7 जन्मात संबंध नाही असं त्यांना वाटायचं. आणि गाणं लावलं, मैया यशोदा ये तेरा कन्हैया, तंग मुझे करता है संग मेरे लड़ता है, राम जी की कृपा से मैं बची, राम जी की कृपा से. आणि आता राणीनं सुंदर अशी निळसर रंगाची घागरा चोली घातली होती आणि त्याची चुनरी तिनं डोक्यावर घेतली आणि खाली बसली. आणि जसा तिने तिच्या डोक्यावरचा तो घुंगट काढला आणि रोहितकडे इतक्या प्रेमळ नजरेनं बघितलं की इकडं तिकडं बघून हसणारा रोहित आता तिच्या डोळ्यात बघायला लागला. मग सगळा डान्स जानकीच्या आजूबाजूने फिरवत आणि रोहितकडे बघून बघून राणी करत होती. तिनं रोहितला अजिबात टच नाही केला आणि किती शांत गाणं निवडलं होतं. कसलाही बेबस्सपणा नाही, अश्लीलपणा नाही, एकदम सुंदर. आत्या आणि मावशी तर टाळ्याच वाजवायला लागल्या भजनात बसल्यासारख्या. आणि त्या टाळ्यांच्या गजरावर माना डोलवायला लागल्या होत्या त्यांच्या. आणि सगळ्यांना राणीचा तो छान साधा डान्स आवडला आणि विशेष म्हणजे रोहितला सुद्धा आवडला. नाहीतर त्या बॉलिवूडच्या अश्लील गाण्यावर नाचायचं म्हणजे रोहितला टेन्शनच आलं होतं. त्यानं नुसती स्टेजवर हजेरी दिली होती आणि राणीचं डान्स करत होती. मग आता तिथेच रोशननं राणीची मस्करी करायला सुरुवात केली आणि म्हणाला, वहिनी क्या बात है, आमचा रोहित दादा तुला खूप त्रास देतो वाटतं, खूप तंग करतो का? आणि राणी लाजून जानकीच्या मिठीत गेली आणि रोहित तिच्याकडे हसून बघत होता, कारण आत्ताचं तिचं लाजणं खूप रिअल होतं. आणि ती लाजून चोरून रोहितकडे बघायची आणि त्याच्या हसून तिच्याकडे बघण्यात आणि तिच्या लाजून त्याच्याकडे बघण्यात एक वेगळीच चमक आणि डोळ्यातला ओरसरपणा जाणवत होता. आणि आता मंकू मुद्दाम शिट्टी मारून म्हणाला, वहिनी चुकीच्या ठिकाणी मिठी मारलीत, अहो नवऱ्याला मिठी मारा आणि तुम्हीही घ्या चान्स मारून. तसं रोहितनं त्याच्याकडे रागात बघितलं आणि स्टेजवरूनच बूट काढायला लागला त्याला मारायला. तसा राणीनं त्याच्या हाताला पकडलं आणि त्याला थांबून हळूच त्याच्याजवळ गेली आणि त्याला डोळा मारला आणि म्हणाली, सर आता तुम्ही प्रतिसाद देऊ नका, मला रोमॅन्टिक मूडमध्ये येऊन नाटक करू द्या. असं म्हणून राणीनं चक्क सर्वांसमोर रोहितला मिठी मारली. पण आता इतक्या सजलेल्या धजलेल्या राणीनं त्याला मिठी मारली आणि रोहित कुमार लोण्यासारखा वितळायला लागला आणि म्हणाला, हा काय वेडेपणा आहे. आणि आता त्याच्याही नकळत त्याचे हात तिच्याभोवती गुंफलेच आणि तोही हसायला लागला. त्या दोघांचे फोटोसुद्धा काढायला लागले सगळे. आणि टिंगू म्हणाला, ए मंकू, हा सारा नाटक करतोय असं वाटतं का रे तुला? डोळे बघ ना त्याचे, किती खरे बोलतात. सिद्धू म्हणाला, पण त्या गधड्याला कुठे मान्य करायचं आहे, मुद्दाम ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर पळतो. मग आता सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, तिघेही खाली आले आणि राणी शेजारी रोहित बसला आणि राणी त्याला म्हणाली, सर यू आर ओके ना? आणि रोहित थोडा घसा साफ करत म्हणाला, हो. आणि राणी, खूप छान डान्स करतेस, मला आवडला. आणि थँक्यू म्हणून राणीसुद्धा गालात हसली. मग आता सगळेच घरी आले. राणीला तिच्या चोळीच्या लावलेल्या पिना काढायच्या होत्या आणि थोड्याशा पाठीमागे सरकून लावलेल्या पिना तिला काढता येत नव्हत्या. ती तशीच प्रयत्न करत होती. रोहित बाथरूममधून आला आणि तिच्या हाताला ती पिन टोचली
आणि ती ओरडली. तसं रोहितनं तिचं बोट बघितलं, पण तोंडामध्ये वगैरे नाही घातलं. पण म्हणाला, बावळट कुठली, मी आहे ना, मला सांगायचं ना की आता इतकी पण हेल्प नको तुला माझी. आणि आता तो राणीची एक एक पिन काढत होता आणि तिच्या हातात देत होता. आणि त्याच्या पुन्हा इतक्या जवळ असल्यानं आणि बोटांच्या स्पर्शानं राणी पुन्हा शहारली आणि तिने डोळे मिटून घेतले. आणि मग तो म्हणाला, झालं. आणि राणी, उद्या हळदीमध्ये तू पिवळा ड्रेस घालणार आहेस ना? ती म्हणाली, तुम्ही सांगा काय करू? तो म्हणाला, नक्की घाल, त्यासाठीच तर मी सिलेक्ट केलं आहे. सोनमपेक्षा तू छान दिसणार आहेस आणि सपना वहिनीपेक्षा ब्लॉकबस्टर बघ. आणि असं तो म्हणाला आणि हसून झोपला. आणि राणी पुन्हा चकित होऊन बघत राहिली, कारण आज दोघांच्यामध्ये उषा न ठेवता तो झोपला आणि तिलाही म्हणाला नाही की उषा ठेव. पण राणीनं उषा ठेवल्या आणि पुन्हा त्याच्याकडे प्रेमळ नजरेनं बघायला लागली. जी काल इतकी रडली होती ती आज त्याच्याकडे बघून हसत होती. आणि कधी उन्हाचे चटके तर कधी हवा हवासा वाटणाऱ्या पावसाचा वर्षाव. असंच तर असतं संसारामध्ये, असा तिनं विचार केला. आणि तशीच ती उशीच्या बांधावरच डोकं ठेवून झोपली. आणि पुन्हा रोहितनं कूस वळवली आणि त्याचा हात तिच्या अंगावर आला. पण आता दोघे कृष्ण रुक्मिणी झोपले होते आणि तसेच झोपले.